नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी एक काल व्हिडिओ अपलोड केला होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जे तुम्हाला साठी फॉर्म भरण्यासाठी आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले होते. तर त्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय विचारलं, की गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय? किंवा गॅप सर्टिफिकेट आपल्याला कसं बनवायला लागतं? किंवा गॅप सर्टिफिकेट हे कुणासाठी असतं? तर आपण या व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल समजून घ्या, गॅप सर्टिफिकेट जे असतं, तर ते स्पेशली ड्रॉपरसाठी असतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्याने एज्युकेशनमध्ये त्याचा गॅप घेतलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी गॅप सर्टिफिकेट असतं. ओके. तर हे तर तुम्हाला समजलं गॅप सर्टिफिकेट नक्की कुणासाठी बनवायचं आहे. जर तुम्ही एज्युकेशनमध्ये जर गॅप घेतला असेल, तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट बनवावे लागणार. ओके. आता गॅप सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवायचं, तर आपण पुढे शिकूया. ओके. तुम्हाला समजलं की गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय? मग लक्षात घ्या, हे जे गॅप सर्टिफिकेट आहे, तर याच्यावर क्लिअरली इंडिकेट केलेलं असतं. समजा तिथे डेट्स इंडिकेट केलेल्या असतात, की या डेटपासून या डेटपर्यंत किंवा या इयरमध्ये तुम्ही एज्युकेशनपासून दूर होता. तुम्ही कोणत्याहीच इन्स्टिट्यूटमध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही गॅप घेतला होता. त्याच्यानंतर तुमचे पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी असतात. तर हे जे गॅप सर्टिफिकेट आहे, तर हे आपल्याला एक ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर बनवायला लागतं. ओके. तर स्टॅम्प पेपर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला घ्यायला लागतो. त्यानंतर वकिलाकडे जायला लागतं किंवा वकिलाकडे स्टॅम्प पेपर असतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्याकडनं एक थोडक्यात नोटरी करण्यासारखं किंवा एक रजिस्टर एग्रीमेंट केल्यासारखं तुम्हाला तिथं लिहून घ्यायला लागतं. म्हणजे त्याच्यावर टाइप करायला लागतं. तुमचे पूर्ण डिटेल्स असतील. त्यानंतर तुमचे गॅपचं इयर असेल. त्याच्यानंतर तुम्ही काय शिकत होते किंवा कशासाठी तुम्ही गॅप घेतलाय, पूर्ण त्याच्यामध्ये इंडिकेट करायला लागतं. तर याचा एक सेपरेट फॉर्मॅट असतो. म्हणजे ज्याला ॲफिडेव्हिट आपण म्हणतो. तर तो फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतो. त्या फॉर्मॅटनुसार त्या फॉर्मॅटनुसारच तुम्हाला जे गॅप सर्टिफिकेट आहे तुमचं, तर ते बनवायचं आहे. आता फॉर्मॅट तुम्ही जर Googleला वगैरे सर्च जर केला, तर डायरेक्टली तुम्हाला पी-डी-एफ ओपन होईल. असं तुम्ही सर्च करा, की असं सर्च करा, ॲफिडेव्हिट फॉर गॅप सर्टिफिकेट. ओके, गॅप सर्टिफिकेट फॉर्मॅट. गॅप सर्टिफिकेट फॉर्मॅट जर तुम्ही सर्च केलं Googleला, तर तुम्हाला डायरेक्टली गॅप सर्टिफिकेटची पी-डी-एफ तुम्हाला मिळून जाईल. आता ती पी-डी-एफ मी तुम्हाला इथं दाखवतो. ओके. तर त्या पी-डी-एफमध्ये तुम्ही इथं पाहू शकता. फर्स्ट ऑफ ऑल इथं तुम्हाला विचारलंय तुमचं नाव वगैरे. तुम्हाला पूर्ण नाव टाकायचंय. तुमचं एज काय असेल ते इंडियन रेसिडेंट ॲट म्हणजे तुमचा ॲड्रेस तिथं तुम्हाला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर आय हॅव पास माय क्लास 12th एक्झाम इन तुमचं मंथ तुम्ही कधी क्लास 12th पास केली ते तुम्हाला इथं एंटर करायचंय. म्हणजे हा फॉर्मॅट याची तुम्हाला प्रिंट आउट काढायची. ओके. ह्या प्रिंट आउटवर तुम्हाला पेनाने वगैरे लिहायचंय सर्व डिटेल्स जे असतील ते. त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्मॅट घेऊन वकिलाकडे जायचंय आणि त्यांना सांगायचं की ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर आम्हाला एवढं लिहून द्या किंवा नोटरी करून द्या. तर तो ते तुम्हाला योग्य पद्धतीने लिहून देतील. त्यानंतर त्याच्यावर तुमची सही त्या नोटरी अधिकाऱ्याची म्हणजे ज्यांनी वकिलाने ज्यांनी सही केली त्याचा स्टॅम्प आणि सही त्याची त्याच्यावर असणार आहे आणि हे सर्टिफिकेट तुमचं ग्राह्य धरलं जाणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही तुम्ही म्हणजे समजा वेगळ्या पद्धतीने करायचा काही प्रयत्न करायचा नाही. जे असेल ते लीगली किंवा या फॉर्मॅटनुसारच करायचंय. ओके. आता इथं त्यांनी सांगितलं की आय सेड दॅट फ्रॉम ओके. आता इथं 2018 लिहिलंय. ओके. पण इथं तुमचं समजा जे इयर असेल, ज्या इयरमध्ये तुम्ही गॅप घेताय, तर ते इयर असणार. ओके. हे ऑर आहे म्हणजे तुम्ही वरचंच भरू शकता. ओके. त्याच्यानंतर काय आय एम मेकिंग धिस अफिडेव्हिट टू प्रोड्यूस द सेम बिफोर द कॉन्कर्ड कॉलेज ऑथॉरिटीज टू इंडिकेट माय गॅप पिरियड फ्रॉम. तुमचा गॅप पिरियड कधीपासून आहे? 2024 ते 2025 या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ओके. त्याच्यानंतरनं काय अँड पर्स्यू माय स्टडीज फॉर द इंजिनिअरिंग डिग्री कोर्स ऑफ द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आता या ठिकाणी तुमचा जर दुसरा कोर्स असेल, तर तुम्ही दुसराही कोर्स लिहू शकता. त्याचबरोबर समजा इथं तर तुमची दुसरी युनिव्हर्सिटी असेल, म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी असू शकते. ओके. तर त्या पद्धतीने किंवा मुंबई युनिव्हर्सिटी असू शकते. त्या पद्धतीने तुम्ही त्या युनिव्हर्सिटीचं नाव लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर इथं पूर्ण डिटेल्स इथं इथं आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर इथं ॲडव्होकेटची साइन, त्यांचा स्टॅम्प वगैरे या ठिकाणी असेल. तुमचा पासपोर्ट साइज फोटोसुद्धा त्याच्यावर चिकटवा. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल काय करा, या पी-डी-एफची प्रिंट काढा तुम्ही. ओके. ही पी-डी-एफ वाटल्यास तर तुम्हाला मी पिन कमेंटमध्ये प्रोव्हाईड करतो या पी-डी-एफची लिंक. त्याच्यामुळे पी-डी-एफची प्रिंट काढा. ओके. प्रिंट काढल्याच्या नंतरनं काय करा, की पूर्ण डिटेल्स जे तुमचे ओरिजिनल डिटेल्स आहेत, ऑथेंटिकेट डिटेल्स आहेत, तर तेच तुम्ही इथं फिल करा. त्याच्यानंतर ही प्रिंट घेऊन तुम्ही वकिलाकडे जा. ओके. जो रजिस्टर्ड वकील असतो, त्यांच्याकडे जा. ते तुम्हाला व्यवस्थित गॅप सर्टिफिकेट बनवून देतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला ₹100 चा जो स्टॅम्प पेपर असतो, तर त्याच्यावर गॅप सर्टिफिकेट बनवायचंय आणि हे गॅप सर्टिफिकेट तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. जर तुम्ही ड्रॉपर असाल, तर गॅप सर्टिफिकेट बनवायला विसरायचं नाही. तुम्हाला ऐन वेळेस गॅप सर्टिफिकेटची महत्त्व म्हणजे त्याची किंमत कळणार आहे. त्याच्यामुळे गॅप सर्टिफिकेट व्यवस्थित तुम्ही बनवून ठेवायचं आहे. ओके. जर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. ओके. जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे जे ड्रॉपर्स वगैरे आहेत ना, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जेणेकरून ते त्यांचं गॅप सर्टिफिकेट काढून ठेवतील. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर फक्त सबस्क्राईब करा चॅनलला.
आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ, पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे, ओके, कोणत्या सर्टिफिकेटवर किंवा कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते मला कमेंटमध्ये कळवा. त्याच्यामुळे कमेंट नक्की करा. ओके. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.